माय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। भूमिपुत्र एल्गार संघटनेचा डहाणू तेल्गार डहाणू तालुका कार्यकारिणी जाहीर। प्रमोद पवारांचे प्रशासनाला सकारात्मक सहकार्याचे आवाहन। विभाजनाला अनेक प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत, ही खेदजनक बाब आहे। विकासाला आमचा विरोध नाही, पण गरीब आदिवासी, कोळी, आगरी, कुणबी आणि कातकरी बांधवांना उद्ध्वस्त करून केला जाणारा विकास आम्हाला कदापि मान्य नाही, असे ठाम प्रतिपादन भूमिपुत्र एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पवार यांनी केले। डहाणू तालुक्यातील कासा येथे आयोजित भव्य सभेत ते बोलत होते। यावेळी डहाणू तालुका कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली। याप्रसंगी आदिमशक्ती राज्य प्रमुख स्वप्नील वाघ, विजय पाटील यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रमोद पवार म्हणाले की जिल्हा वेगळा झाला तरी इथल्या पाड्यांवरील गरिबी, कुपोषण आणि बेरोजगारी कायम आहे। वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आणि एक्सप्रेस वे सारख्या प्रकल्पांच्या नावाखाली इथल्या भूमिपुत्राला त्याच्या हक्काच्या जमिनीपासून बेदखल करण्याचे षडयंत्र सुरू आहे। इथल्या निसर्गाचा आणि भूमिपुत्रांचा बळी देऊन होणारा विकास हा केवळ भांडवलदारांच्या फायद्याचा आहे। आमचा लढा या अन्यायाविरुद्ध आहे। सभेमध्ये वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, रेशनिंग व्यवस्थेतील त्रुटी, आरोग्य सुविधांचा अभाव आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। भूमिपुत्रांनी आता आपल्या हक्कासाठी एल्गार पुकारण्याची वेळ आली आहे, असे आवाहन यावेळी करण्यात आले। डहाणू तालुका कार्यकारिणी या सभेत जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत मनोज पेशू पारधी, तालुका अध्यक्ष, प्रसाद बाळकृष्ण भालेराव, तालुका कार्याध्यक्ष, नरेश गणपत लहांगे व सुभाष भाऊ कामडी, तालुका उपाध्यक्ष, प्रकाश बाबू पाचलकर, तालुका सचिव आणि शैलेश शिनवार ठाकरे, तालुका सहसचिव यांची निवड करण्यात आली। तसेच विभागीय जबाबदारीमध्ये मनोज कनकदास धर्ममेहेर, युवा शक्ती प्रमुख, तर ग्रुप ग्रामपंचायत सारणी गावचे विद्यमान उपसरपंच गणेश शांताराम ठाकरे व प्रणित दावजी ओंबरसडा यांना उपयुवा शक्ती प्रमुख आणि गोपाळ लक्ष्मण भगत, किसान शक्ती प्रमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या निवडीनंतर डहाणू तालुक्यातील प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रात संघटनेची ताकद वाढली असून आगामी काळात हे पदाधिकारी जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे मैदानात उतरणार आहेत। रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघची रिपोर्टर। वन हक्काच्या प्रश्नासोबत इतर अनेक प्रश्नांचा त्रास रोज तुम्हाला होतो। रोज तुम्हाला त्या वेदना भोगाव्या लागतात। त्यामध्ये आरोग्याचा प्रश्न आहे, त्यामध्ये मूलभूत सुविधांचा प्रश्न आहे। कुठल्या पाण्यावर पाणी नाही, कुठल्या पाण्यावर रस्ता नाही, कुठल्या पाण्यावर शिक्षणाची व्यवस्था नाही। बरोबर बोलतोय का मी? अनेक लोकांकडे रेशन कार्ड नाही, रेशन कार्ड आहे तर आधार कार्ड नाही, रेशन कार्ड आहे तर रेशन मिळत नाही, मिळतो तर कमी मिळतो। एखाद्या ठिकाणी आरोग्य सेवा घ्यायला पीएचसी मध्ये गेलो तर डॉक्टर नसतो, असेल तर डॉक्टर अंगावर खेकसतो। बरोबर ना? मग तब्येत बिघडली का आपल्याला कुठे न्यायला लागतंय? वापीला। बरोबर आहे का? वापी आपल्या जिल्ह्यात आहे का? वापी आपल्या राज्यात आहे? वेगळ्या राज्य ना वापी, तर आपण कुठे जातो उपचार करायला? हे आपलं दुर्दैव आहे, सेलवासला। हे दुर्दैव आहे का नाही आपलं? म्हणजे याचा अर्थ आपला जिल्हा, आपली जिल्ह्याची व्यवस्था आपल्याला न्याय देण्यामध्ये अपयशी ठरलेली आहे, हारलेली। मी बरोबर बोलतोय का? माझं बोलणं तुम्हाला समजतंय ना? म्हणजे आपले जिल्ह्याची व्यवस्था हारले। सरपंच उपसरपंच साहेब आहेत, जर ग्रामपंचायत साहेब एखादा प्रश्न आला तर तुम्ही तुमच्याच ग्रामपंचायतकडे सोडवता ना। पाणी नसेल तर तुम्ही यांना सांगता ना, का आपण दुसऱ्या ग्रामपंचायत जाऊन सांगू आम्हाला पाणी नाही, आम्हाला पाणी व्यवस्था करा सरपंच। दुसऱ्या सरपंच सांगली काय? आपण आपल्या सरपंच सांगू ना। मग आपल्या जिल्ह्यामध्ये जेव्हा आरोग्य व्यवस्थेची गरज पडते आपल्याला, आपण कोणाकडे गेलं पाहिजे किंवा कोणाला नाही दिलं पाहिजे? आपल्याला आपल्या जिल्ह्यात ना, आपण दुसऱ्या ग्रामपंचायत जातो। बरोबर आहे की नाही? स्वातंत्र्याला 78 वर्ष पूर्ण झाली। बरोबर ना? 47 स्वातंत्र्य मिळाला, 78 पूर्ण झाले आणि हा 79वा वर्ष, म्हणजे मला वाटतं आता 26 आहे। या वर्षी ऑगस्टमध्ये आपल्याला 79 वर्ष होती आणि पुढच्या वर्षी आपल्या स्वातंत्र्याला 80 वर्ष होती।